वेलकम स्टुडंट. पहा, आधीच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम ॲनिमालिया ह्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. त्या किंगडम ॲनिमालिया टॉपिकमध्ये आपण जे काही मेटाझोआ ही जी काही आपली सब किंगडम आहे, मेटाझोआ म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मल्टी सेल्युलर ॲनिमल्स आहेत, आणि प्रोटोझोआ ही एक किंगडम आहे. तर प्रोटोझोआमध्ये सगळे युनिसेल्युलर ॲनिमल येतात आणि मेटाझोआमध्ये सगळे मल्टी सेल्युलर ॲनिमल येतात, म्हणजे की ज्याची बॉडी ही एकापेक्षा जास्त सेलनी बनलेली असे कोण तर मेटाझोआ. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, मेटाझोआमधले आपण पोरीफेरा हा फायलम कंप्लीट केला, त्याच्यानंतर सिलेंटरेटा, प्लॅटीहेल्मिन्थीस, अस्ट्रेलमिन्थीस, ॲनेलिडा, अर्थ्रोपोडा, मोलुस्का ह्या फायलमच्या कॅरेक्टरिस्टिक आतापर्यंत बघितल्या. जसं थोडंसं इंट्रोडक्शन आपण त्याचं करू आणि मग पुढे जाऊ. पहा, तर पोरीफेरा मध्ये तुम्ही सायकॉनचा अभ्यास केला. सिलेंटरेटा म्हणजे ज्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते, सिलेंटेरॉन प्रेझेंट असते, त्याला निडारिया असंही म्हणतात. ह्या फायलममध्ये तुम्ही हायड्राचा अभ्यास केला. त्याच्यानंतर प्लॅटीहेल्मिन्थीस, प्लॅटी मीन्स फ्लॅट आणि हेल्मिन्थीस मीन्स वर्म्स. तर फ्लॅट वर्म, चपटे कृमी ज्याला मराठीत तुम्ही म्हणता, त्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये लिव्हर फ्लूक हे एक्झाम्पल तुम्ही अभ्यासलं. त्याच्यानंतर पुढचा फायलम आपण पाहिला अस्ट्रेलमिन्थीस. अस्ट्रेलमिन्थीस म्हणजे राऊंड वर्म्स की ज्याच्यामध्ये गोल कृमी येतात, ह्याचा अभ्यास आपण केला. त्या गोल कृमीमध्ये ॲस्कॅरिस हे एक्झाम्पल तुम्ही अभ्यासलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढच्या फायलमकडे आपण गेलो, तो होता ॲनेलिडा. ॲनेलिडा म्हणजे पूर्ण बॉडी ही सेगमेंटेड असते. त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल म्हणजे अर्थवर्म, जे तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचे ते तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यासलं. नंतर ॲनेलिडा नंतर अर्थ्रोपोडाचा अभ्यास आपण केला. हा लार्जेस्ट फायलम आहे सगळ्यामधला, आणि हा जो अर्थ्रोपोडा फायलम आहे ह्याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला झालेली आहेत, ज्याच्यामध्ये हनीबीज येतात, ज्याच्यामध्ये कॉकरोच येतो, हे एक्झाम्पल आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर मोलुस्का आपण अभ्यासलं की ज्याच्यामध्ये सॉफ्ट बॉडीड ॲनिमल येतात की ज्यांची बॉडी ही अतिशय मऊ असते, आणि मऊ असते म्हणून त्याच्यावरती प्रोटेक्शनसाठी काय प्रेझेंट असतं तर कव्हरिंग प्रेझेंट असतं, शेल प्रेझेंट असतं, तर त्याला आपण काय म्हणतो तर मोलुस्का असं म्हणतो. आता मोलुस्का नंतर आज आपण पुढच्या फायलमकडे जाणार आहोत, आणि तो पुढचा फायलम कुठला आहे तर त्या पुढच्या फायलमला म्हणतात इकायनोडर्मॅटा. इकायनोडर्मॅटा म्हणजे काय तर इकिन मीन्स स्पाइन अँड डर्मा मीन्स स्किन. तर ज्या वेळेला स्किनवरती ह्याच्या स्पाइन्स प्रेझेंट असतात म्हणून त्याला इकायनोडर्मॅटा असं म्हणतात. इकायनोडर्मॅटा ह्या शब्दाचा अर्थ मुलींनो नीट लक्षात घ्या. इकिन मीन्स स्पाइन अँड डर्मा मीन्स स्किन. सो द स्किन ऑफ दीज ॲनिमल दे शोज ऑर पजेस द स्पाइन. लक्षात घ्या. मग हा जो इकायनोडर्मॅटा हा जो काही आपला फायलम आहे, ह्या फायलम मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्टारफिश इज द बेस्ट एक्झाम्पल. स्टारफिश हे एक्झाम्पल आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे, ज्याला मराठीमध्ये आपण तारा मासा असं म्हणतो. आणि हा तारा मासा जो आहे किंवा आधी तारा मासा हे जरी एक्झाम्पल असलं तरी हा जो फायलम आहे ज्याला तुम्ही इकायनोडर्मॅटा असं म्हणता, ह्या फायलमची काही कॅरेक्टर्स आहेत, लक्षात घ्या. मग कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इकायनोडर्मॅटाच्या तर त्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे दॅट मीन्स दे आर एक्सक्लुसिव्हली मराईन ॲनिमल्स. सो द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज एक्सक्लुसिव्हली मराईन. आता एक्सक्लुसिव्हली मराईन म्हणजे काय? एक्सक्लुसिव्हली मराईन वॉटर ॲनिमल मीन्स व्हॉट? तर पहा, दोन प्रकारचं पाणी असतं. एकाला तुम्ही खारं पाणी म्हणता आणि दुसऱ्याला तुम्ही गोडं पाणी म्हणता. गोडं पाणी म्हणजे काय तर त्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो, आणि मराईन वॉटर म्हणजे खारं पाणी, म्हणजे समुद्राचं पाणी असेल तर त्याला आपण खारं पाणी म्हणतो. मग हे एक्सक्लुसिव्हली मराईन आहेत म्हणजे काय तर मोस्टली हे जे इकायनोडर्म्स ॲनिमल्स आहेत हे सगळे आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये सापडतात, म्हणून आपण त्याला एक्सक्लुसिव्हली मराईन म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा कॅरेक्टर त्याचा असा आहे, बॉडी इज रॅडियली सिमेट्रिकल. सेकंड वन इज बॉडी रॅडियली सिमेट्रिकल. बॉडी त्याची कशी आहे तर रॅडियली सिमेट्रिकल आहे. आता सिमेट्री तुम्हाला पहिल्यांदा शिकवल्यात मी,
कुठल्या कुठल्या सिमेट्री आहेत? असिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री आणि रॅडियल सिमेट्री. मग स्टारफिश मध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे? तर स्टारफिश मध्ये प्रेझेंट असते तिला आपण रॅडियल सिमेट्री असं म्हणतो. रॅडियल सिमेट्री म्हणजे काय? तर समोर तुमच्या स्टारफिशची मी फिगर काढलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे दोन स्टारफिश का काढले? तर लक्षात घ्या त्याच्या दोन साईड आहेत, ही एक साईड आणि ही एक साईड आहे. ज्या साईडला त्याचं माउथ प्रेझेंट असतं ती साईड असते त्याची ओरल साईड. ज्या साईडला माउथ प्रेझेंट आहे तिला म्हणायचं ओरल साईड. आणि दुसरी जी साईड आहे ह्या दुसऱ्या साईडला तिचं मॅड्रेपोराइड प्रेझेंट आहे म्हणून तिला म्हणतात ॲबोरल साईड. म्हणजे हा जो स्टारफिश आहे त्याची पुढची बाजू जिथं माउथ आहे ती ओरल सरफेस म्हणायचं आणि ह्याच्या पाठमागचा बाजू की जिथं मॅड्रेपोराइड प्रेझेंट असतं तिथं माउथ नसतं तर ते जी साईड आहे तिला म्हणतात ॲबोरल साईड. तर ह्या दोन काढले, ही ॲबोरल साईड आहे आणि ही ओरल साईड आहे. आता ह्या स्टारफिशचे जर मी तुम्हाला सांगितलं की दोन समसमान भागामध्ये विभागणी करा तर तुम्ही करू शकता. अडीच पार्ट होऊ शकतो. ह्याच्यात कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही ऍक्सिस मधून त्याचे किती पार्ट होतात? बॉडीचे दोन समसमान पार्ट होतात थ्रू एनी ऍक्सिस. सो सच अ टाइप ऑफ सिमेट्री इज नोन ॲज अ रॅडियल सिमेट्री. त्याला स्टारफिश मध्ये पेंटॅमेरस हाही शब्द वापरला जातो. आता ह्याच्यानंतर पहा, स्किन इज कवर्ड विथ हार्ड प्लेट्स अँड मुव्हेबल स्पाइन्स. ह्याची जी स्किन असती त्या स्किनवरती हार्ड प्लेट्स प्रेझेंट असतात आणि तसंच त्याच्या तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की त्याच्या स्किनवरती काय प्रेझेंट असतात? स्पाइन्स प्रेझेंट असतात. हेड इज नॉट डिस्टिंक्ट. सो बॉडी शोज हार्ड प्लेट्स अँड स्पाइन्स. हे झालं त्याचं तिसरं. आणि चौथं काय सांगितलं मी? हेड इज नॉट डिस्टिंक्ट म्हणजे वेगळं असं हेड ह्याला नसतं. वेगळं हेड तुम्हाला ह्याला दिसणार नाही, हे ह्याचं हेड आहे असं आपण सांगू शकत नाही. सो हेड इज नॉट डिस्टिंक्ट. लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूब ऑफ फीट. लक्षात घ्या ह्याचं जे लोकोमोशन आहे, लोकोमोशन म्हणजे काय? ह्याची जी हालचाल आहे ही हालचाल कशाच्या सहाय्याने होते? ट्यूब ऑफ फीटच्या सहाय्याने. ट्यूब फीट म्हणजे काय? हे जे स्ट्रक्चर आहे ह्याचं ह्याला म्हटलं जातं ट्यूब फीट. आणि ह्या ट्यूब फीटच्या साह्यानं हा जो काय आहे तो काय करत असतो? लोकोमोशन करत असतो. अँड वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज प्रेझेंट. ह्याच्या बॉडीमध्ये एक वेगळ्या पद्धतीची सिस्टीम प्रेझेंट असते की ज्या सिस्टीमला आपण काय म्हणतो? वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणतो. मग इथं लक्षात घ्या, इकायनोडर्मॅटाची मी तुम्हाला किती कॅरेक्टर्स सांगितली? पहिलं सांगितलं एक्सक्लुझिव्हली मराईन आहे, बरं, समुद्राच्याच पाण्यामध्ये सापडतात. दुसरा कॅरेक्टर काय सांगितलं मी? बॉडीमध्ये रॅडियल सिमेट्री आहे. दोन इक्वल पार्ट कुठल्याही ऍक्सिस मधून कट केले तर त्याच्या बॉडीचे होतात. तिसरा पार्ट काय सांगितला? बॉडी गेट कवर्ड विथ द हार्ड प्लेट्स अँड मुव्हेबल स्पाइन्स. त्याच्यावरती प्लेट्स असतात आणि स्पाइन्स असतात. हेड इज नॉट डिस्टिंक्ट. वेगळं असं ह्याला हेड असं नाही. लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट. लोकोमोशन हे ह्याचं ट्यूब फीटच्या साह्यानं होतं. ह्या सगळ्या ह्याच्या ट्यूब फीट्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक सिस्टीम प्रेझेंट असते की ज्या सिस्टीमला आपण वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम असं म्हणतो. आणि ह्या इकायनोडर्मॅटाचा सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल आहे की ज्या एक्झाम्पलला आपण स्टारफिश असं म्हणतो. ठीक आहे, हे झालं इकायनोडर्मॅटा. आता इकायनोडर्मॅटानंतर पुढचा आपल्याला फायलम शिकायचा आहे आणि तो जो पुढचा फायलम आहे त्या पुढच्या फायलमचं नाव काय पहा. त्याला म्हणतात हेमिकॉर्डेटा. काय म्हणतात त्याला? हेमिकॉर्डेटा. सो द नेक्स्ट फायलम दॅट इज द लास्ट फायलम आहे म्हणता येईल ह्याला. लास्ट फायलम आपण म्हणता येईल ना. तो जो लास्ट फायलम आहे त्याला आपण म्हणतो हेमिकॉर्डेटा. म्हणजे हा जो फायलम आहे, हेमी मीन्स हाफ, कॉर्डेटा म्हणजे समवॉट हार्ड स्ट्रक्चर. तर हा जो अॅनिमल आहे ह्याचं एक्झाम्पल इथं मी लिहिलेलं आहे ज्याला आपण बॅलॅनोग्लॉसस असं म्हणतो. लक्षात घ्या हे स्ट्रक्चर. तर ह्या अॅनिमलमध्ये हा हेमिकॉर्डेटामध्ये काय येतो? तर ह्याच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स ज्या ह्याच्या दिसतात तर त्या काही कॅरेक्टरिस्टिक ह्याच्यामध्ये नॉन कॉर्डेटाच्या दिसतात.
नॉन कॉर्डेटा म्हणजे काय? अपृष्ठवंशीय प्राण्याच्या. आणि काही कॅरेक्टरिस्टिक ह्याच्यामध्ये कशाच्या दिसतात? तर कॉर्डेटाच्या दिसतात. म्हणून ह्याचा फायलम कुठला आहे? तर त्या फायलमला आपण म्हणतो हेमिकॉर्डेटा. सो दिस फायलम इज कन्सिडर्ड ॲज अ लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. सो द फर्स्ट कॅरेक्टर इज अ लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट्स. लक्षात घ्या, मी आत्ताच तुम्हाला ह्याची मिनिंग सांगितलं की ही लिंक आहे बिकॉज this animal or this group, this phylum, it shows some characters of chordates and some characters of non-chordates. काही कॅरेक्टर ह्याच्यामध्ये अपृष्ठवंशीय प्राण्याची दिसतात, तर काही कॅरेक्टर ह्याच्यामध्ये कशाची दिसतात? पृष्ठवंशीय प्राण्यांची दिसतात. It has characteristic resembling to both of the group of animal. म्हणजे दोन्ही ग्रुपचे ह्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दिसतात. पुढे यांनी सांगितलंय These animals are also exclusively marine. हे सुद्धा animal कसे exclusively marine आहे. Exclusively marine ह्या शब्दाचा अर्थ काय? आताच सांगितला की समुद्राच्या पाण्यामध्येच हे सापडतात. So they are known as a exclusively marine animal. Now in these animals there is a bilateral symmetry. Third point is a bilateral सिमेट्री. ह्यांच्यामध्ये सिमेट्री कुठली दिसते? बाय. बघा, हा जर ॲनिमल दोन पार्ट मध्ये कट करायचा म्हटलं तर फक्त आणि फक्त ह्या मेडियल ऍक्सिस मधूनच तो कट करता येतो. म्हणून ह्याच्यामध्ये कुठली सिमेट्री असते? तर बायलॅटरल सिमेट्री. नाउ नेक्स्ट पॉइंट इज दीज ॲनिमल्स आर सिलोमेट ॲनिमल. हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स कसे आहेत? सिलोमेट. सिलोमेट ॲनिमल म्हणजे काय? लक्षात घ्या, ट्रू बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. आणि सिलोमेट ॲनिमल मी तुम्हाला शिकवलेलं आहे की ज्या वेळेला बॉडी कॅव्हिटी ही मेझोडमचं स्प्लिटिंग तयार होत असते त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो? सिलोम असं म्हणतो. मग ज्या ॲनिमल मध्ये बॉडी कॅव्हिटी ही प्रेझेंट आहे आणि जी मेझोडममुळे तयार झालेली आहे अशा ॲनिमलला आपण सिलोमेट ॲनिमल असं म्हणतो. मग ह्याच्यामध्ये तशी कॅव्हिटी प्रेझेंट आहे म्हणून त्याला सिलोमेट ॲनिमल असं म्हटलं जातं. दे लिव्ह इन अ यू शेप बरोज. साधारणतः यू शेप बरोज मध्ये राहतात. यू शेप बरो म्हणजे काय? बीड. सो साधारणतः यू शेपचं असं ते काय करतात? होल करतात आणि त्या होलमध्ये ते राहतात. अँड बॉडी ऑफ दॅट ॲनिमल इज डिव्हिजिबल इंटू प्रोबॉसिस, कोलार अँड ट्रंक. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू प्रोबॉसिस, कोलार, कॉलर आणि ट्रंक. ह्याची बॉडी 3 पार्ट मध्ये डिव्हाइड झालेली असते. हा प्रोबॉसिस असतो, हा मधला रिजन म्हणजे कोलार किंवा कॉलर म्हणतात त्याला, आणि हा जो पोर्शन आहे तर ह्याला म्हटलं जातं ट्रंक. आलं लक्षात? पहा, मी परत एकदा रिपीट करते. आपण हा शेवटचा फायलम शिकतोय हेमिकॉर्डेटा. हेमी मीन्स हा, कॉर्डेटा म्हणजे पाठीचा कणा असलेले. मग फर्स्ट ऑफ ऑल द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज इट इज अ लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. ही कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटची लिंक आहे कारण ह्याच्यामध्ये काही कॅरेक्टर हे कॉर्डेटचे तर काही कॅरेक्टर हे नॉन कॉर्डेटचे आहेत. म्हणजे काय? तर इथं गिल्स प्रेझेंट असणं हे कॉर्डेटचं कॅरेक्टर आहे ते त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यानंतर तो एक्सक्लुझिव्हली मराईन आहे म्हणजे समुद्राच्याच पाण्यामध्ये सापडतात. बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, मध्यभागातूनच कट केला असता बॉडीचे 2 समसमान भाग होतात. सिलोमेट ॲनिमल आहे, ट्रू सिलोम ह्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. यू शेप बरो, ह्याचा जो प्रोबॉसिस असतो तो आपली टंग असते तशासारखा एरिया असतो, भाग असतो आणि त्यानं तो बरो करतो, होल करतो जमिनीमध्ये आणि त्याच्यामध्ये तो राहतो. तर तो यू शेपचा बरो असतो म्हणून म्हणतात यू शेप बरो. आणि बॉडी इज डिव्हिजिबल इंटू प्रोबॉसिस, कॉलर अँड ट्रंक. 3 पार्टमध्ये बॉडी डिवाइड झालेली आहे. पहिल्या पार्टला आपण प्रोबॉसिस म्हणतो, दुसऱ्या पार्टला आपण कॉलर म्हणतो आणि तिसऱ्या पार्टला टंग म्हणतो. आणि ह्या हेमिकॉर्डेटाचं एक्झाम्पल आहे बॅलानोग्लॉसस. लक्षात ठेवा, खूप वेळेला विचारतात बॅलानोग्लॉसस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन.
मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. व्हाय? बिकॉज इट शोज सम कॅरेक्टर ऑफ कॉर्डेट अँड सम कॅरेक्टर ऑफ नॉन कॉर्डेट. समजलं हे सगळ्यांना? तर पहा, अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरला आपण 2 फायलम कंप्लीट केले. पहिला म्हणजे इकायनोडर्मॅटा, त्याचं एक्झाम्पल स्टारफिश, आणि दुसरा म्हणजे हेमिकॉर्डेटा, त्याचं एक्झाम्पल बॅलानोग्लॉसस. क्लिअर? आता ह्याच्यानंतरचं जेव्हा लेक्चर असेल त्यावेळेला आपण फायलम कॉर्डेटाकडे जाणार आहोत. ते मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगते. ठीक आहे? थांबूया.